नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे आपण थंबनेलमध्ये बघताय, तर हा व्हिडिओ झेडपी एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण आता आज टॉपिक कव्हर करणार आहोत की आरोग्यसेवक तसेच ग्रामसेवक आणि इतर. त्याच्यामध्ये आय थिंक 3 पोस्ट बाकी राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं की एक आहे आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि थर्ड आहे आय थिंक सुपरवायझरची एक पोस्ट आहे, ती अंगणवाडी सुपरवायझर असं समथिंग आहे. तर त्याच्यामध्ये या ज्या 3 पोस्ट आहेत याची भरती रखडलेली आहे आणि त्याचं कारण आहे पेसा. कोर्टामध्ये पेसा रिलेटेड जी सुरू आहे केस, तर त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी इथे टेन्शनमध्ये आलेत. आणि टेन्शनमध्ये येण्याचं कारण हेच आहे की इथे नुसती आपल्याला काय तारीखच आता बघायला मिळतात. त्याच्यामुळे आता याच्यावरती काय अपडेट आहे, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा, ओके. आणि तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी ही नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की तुम्हाला माहिती आहे आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता. तर चला सुरुवात करूया. तर आपली जी आजची पहिली अपडेट हीच आहे की आता आपल्याला आपण जर त्या साईटवरती गेलो हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती, तर सध्या आपल्याला एक नवीन अपडेट ही मिळालेली आहे की आता आज म्हणजे 30 तारखेला जी सुनावणी होती, आता सर्वांना माहिती आहे की याची पेसा रिलेटेड जे विद्यार्थी आता आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक तसेच अंगणवाडी जे आहे सुपरवायझर या पोस्टची जी लोक तयारी करत आहेत, तर त्यांना माहिती आहे की या पेसा रिलेटेड किती तारीखवर तारीख आपल्याला भेटून राहिली. तर आय थिंक ही डिसेंबरपासून आय थिंक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली, ओके. नोव्हेंबरमध्ये आधी एक तारीख मिळाली होती, त्याच्यानंतर मग आला डिसेंबर, त्याच्यानंतर जानेवारी म्हणजे आता 30 जानेवारीला याची सुनावणी होणार होती. तर त्याच्यानंतर आता परत काय झालेलं बघा, तर इथे सुनावणी होण्याआधीच आता इथे आपण जर वेबसाईटवरती गेलो तर इथे आपल्याला असं बघायला मिळते की कम्प्युटर जनरेटेड ही टेंटेटिव्ह डेट आहे. तर म्हणजे डायरेक्ट आता 13 दिवस समोर, 30 तारखेनंतर जर आपण पकडलं तर ऑलमोस्ट 13 डेज अहेड ही गेलेली आहे. तर याची सुनावणी आता 13 तारखेला होणार आहे. आणि जर बघा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर आता 13 तारखेला सुनावणी गेली म्हणजे काय होतं बघा, तर याच्यानंतर मग आता बाकीच्या पण एक्झाम आहेत, ओके. तर आता आपले TCS किंवा IBPSच्या बाकीच्या पण एक्झाम आहेत, तर त्या पण एक्झाम होऊन जातील. आणि त्या जर एक्झाम झाल्या तर जास्त दिवस इथे उरत नाही, कारण बघा फेब्रुवारीनंतर आता मार्चमध्ये डायरेक्ट आता आचारसंहिता लागणार आहे. तर याच्यावरती एक तोडगा काय असतो ते पण म्हणजे काय असणार आहे, तो पण त्याची पण म्हणजे ते पण मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तर बघा, जर जे विद्यार्थी स्टडी करतात आरोग्यसेवकसाठी, आता मला डेली माझ्या ट्विटरवरती किंवा याच्यावरती काय म्हणतो आपण टेलिग्राम किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये पण तुमचे रेग्युलर कमेंट्स येत असतात की झेडपीबद्दल काय अपडेट आहे सर. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. तर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक बघा, जरी डेट आता पडलेली असेल 13, तर इतकं मला वाटत नाही की आता IBPS इतकं थांबेल, ओके. कारण संबंधित ग्रामविकास विभागावरती पण प्रेशर आहे, ओके. कारण फक्त या 3च पोस्टच्या एक्झाम राहिलेल्या आहेत आणि आता संबंधित बरेचसे म्हणजे जे आपले ग्रामविकास मंत्री वगैरे आहेत त्यांनी पण ऑलरेडी लेटर वगैरे पाठवलेलं आहे. तर मला असं वाटतं की याच्यावरती एक तोडगा हा असू शकतो की तुम्ही एक्झाम घेऊन घ्या, फक्त पेसा क्षेत्र सोडून, ओके. तर जिथे जिथे पेसा क्षेत्र आहे ते जर सोडून इथे एक्झाम घेतली तर ती एक्झाम घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. कारण काय बघा, इथे मी सांगतो तुम्हाला, ऑलरेडी आता आपल्याला माहिती आहे की काही एक्झाम झाल्या, जसं तलाठीची एक्झाम झाली, ओके. तर तलाठीमध्ये काय झालं, पेसा क्षेत्र सोडून त्यांनी निकाल लावलेला, फक्त पेसा रिलेटेड जो रिझल्ट आहे तो बाकी आहे. तसंच त्याच्यानंतर वनरक्षकची पण इथे सुरू आहे आणि आपल्याला कृषी सेवक याची पण एक्झाम झालेली आहे, ओके. तिथं पण पेसाचा इश्यू होता, पण ते तेवढे विभाग सोडून आय थिंक जे काही जिल्हे आहेत, 17 जिल्हे की काहीतरी तेवढे जिल्हे आहेत, तेवढे जिल्हा सोडून इथे एक्झाम व्हायला पाहिजे. तर माझ्या म्हणजे प्रेडिक्शननुसार किंवा आता ज्या प्रकारे आता सगळा सिनारिओ चालू आहे त्याच्यानुसार आता असं वाटते की येणाऱ्या आता 30 तारखेनंतर आपल्याला काही ना काही इथे अपडेट बघायला मिळेल. आणि ती अपडेट अशी असेल की येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आपली ही एक्झाम होऊन जाईल, ओके. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडासा बी पॉझिटिव्ह, कारण ही बऱ्याच दिवसापासून लांबत चाललेली एक्झाम आहे आणि ही काही एक्झाम आत्ताची नाही आहे, तर ही 2019 पासून लांबत चाललेली एक्झाम आहे. स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट ही ग्रामसेवक आणि याला काय म्हणतो आपण, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक याच्या संदर्भात हे 2019 पासून असं चाललेलं आहे. तर आता मला असं वाटते की ही एक शेवटची संधी आहे आणि येणाऱ्या जो नेक्स्ट मंथ आहे
त्याच्यामध्ये ह्या एक्झाम होऊन जायला पाहिजे, कारण त्याच्यानंतर मग कुठलीच म्हणजे चान्सच नाही, कारण त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल. आचारसंहितामध्ये तसं तर एक्झाम होऊ शकते, पण त्याच्यामध्ये पण मग खूप 50% चान्सेस होऊन जातात. तर बेटर हेच राहील की फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी आता बघूया येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला काय अपडेट बघायला मिळते. आय थिंक सोमवार मंगळवारपर्यंत आपल्याला 30 तारखेपर्यंत याच्यामध्ये काही ना काही एक निर्णय बघायला मिळेल. तर सध्या तर इथे डेट पडलेली आहे, तर ती सुनावणी होईल तेव्हा होईल. पण माझं असं म्हणणं आहे की मला असं वाटतंय, आता माझा अंदाज हाच आहे की येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम होऊ शकते. तर बी प्रिपेअर्ड, ज्यांचा अभ्यास सुरू आहे चांगल्या पद्धतीने त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आणखी एक महत्त्वाची माहिती की गट ड आणि गट क आणि गट ड ची जी अपडेट आहे, तर सार्वजनिक आरोग्य विभागबद्दल, त्याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ तुम्हाला आता उद्या टाकून दिला आणि त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट वगैरे कधी येईल याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. ओके, तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आणखी याच्यामध्ये जर काही राहिले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो. ओके, तर थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.